भुगाव येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा शिवस्वराज्य भूषण पुरस्कार यंदा प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंग पवार आणि डॉक्टर आह साळुंके यांना जाहीर करण्यात आला आहे। सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ते म्हणाले, 6 जून शिवस्वराज्य दिन महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात साजरा करण्यासाठी मदत करणारे तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना हा पहिला पुरस्कार पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता। तर दुसरा पुरस्कार शिवस्वराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाचे संपादन करणाऱ्या डॉक्टर सदानंद मोरे यांनाही शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता। यंदा 18 जून रोजी डॉक्टर जयसिंग पवार आणि डॉक्टर आह साळुंके यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे। पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकरभाऊ मांडेकर आदी उपस्थित राहणार आहेत। पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील भुगाव येथे समरा बँक्वेट हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे। सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, इतिहास, दुर्ग संवर्धन, अध्यात्म, सहकार अशा विविध क्षेत्रात गेली 20 वर्षे सातत्याने काम सुरू आहे। या सर्व उपक्रमांबरोबरच मुळशी धरणग्रस्तांचा इतिहास कथन करणारे विनायक बुसकुटे लिखित मुळशी सत्याग्रह हे पुस्तक, तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्यारोहणाचा वृत्तांत सांगणारे मुक्त्यारी समारंभ हे पुस्तकही प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आले। शिवस्वराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाच्या संकल्पना व प्रकाशनात प्रतिष्ठानचे साह्य लाभले आहे। 6 जून हा शिवराज्याभिषेक दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांनी पाठपुरावा केला होता। या अविरत प्रयत्नांची शासनाने दखल घेऊन हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून अधिकृतपणे जाहीर केला आहे। नमस्कार, मी अनिल पवार, अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी। सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने 2022 पासून हा पुरस्कार शिवस्वराज्य भूषण पुरस्कार आम्ही देत असतो। तो पुरस्कार 2022 साली तत्कालीन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांना दिला होता। त्याचं कारण की राज्याभिषेकाचा दिवस महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये साजरा करण्यासाठी, प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या 34 जिल्हा परिषदेमध्ये साजरा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता। आणि 6 जून 2021 पासून तो दिवस शिवस्वराज्य भूषण या निमित्ताने साजरा केला जात आहे, म्हणून त्यांना तो पुरस्कार दिला होता। त्याच्यानंतरचा दुसरा पुरस्कार शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाचं संपादन केल्याबद्दल डॉक्टर सदानंद मोरे सरांना आम्ही दिला होता। आणि 2024 आणि 25चा पुरस्कार यावर्षी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार, संशोधक, विचारवंत माननीय जयसिंग पवार सर आणि डॉक्टर आह साळुंके सर यांना देण्याचं आम्ही ठरवले। त्यांनी तो स्वीकारण्याचं मान्य केलं आहे। आणि हा पुरस्कार माननीय छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली देशाचे नेते पद्मविभूषण माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते देण्यात येणार आहे।